नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज दिनांक 20 जुलै 2025. चला तर मग आजच्या पाहूयात चालू घडामोडी. ओके, आजचा पहिला प्रश्न आहे, युवा आध्यात्मिक शिखर परिषद कोठे आयोजित केली जाणार आहे? तर युवा आध्यात्मिक शिखर परिषद ही वाराणसीमध्ये आयोजित केली जाणार आहे. ओके, तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, वाराणसी. ओके, तर थोडीशी माहिती पाहूया त्याबद्दल. युवा आध्यात्मिक शिखर परिषद ही एक व्यासपीठ आहे जी की तरुणांमध्ये अध्यात्म, नैतिक मूल्य, संस्कृती आणि आत्मविश्वासाची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित केली जाते. ओके, तर माहिती लक्षात ठेवा. पाहूयात आपण पुढचा प्रश्न. 2026च्या QS बेस्ट स्टुडंट सिटी रँकिंगमध्ये कोणते शहर अव्वल स्थानावर आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, सिओल. ओके, तर 2026च्या QS बेस्ट स्टुडंट सिटी रँकिंगमध्ये सिओल शहर हे अव्वल स्थानावर आले आहे. ओके, तर पाहूयात आपण पुढचा प्रश्न. प्रश्न तिसरा आहे, नुकतीच सागरी शिखर परिषद 2025 कुठे आयोजित करण्यात आली आहे? ओके, तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, मुंबई. नुकतीच मुंबईमध्ये सागरी शिखर परिषद 2025 ही आयोजित करण्यात आली होती. ओके, तर पाहूयात आपण पुढचा प्रश्न. युक्रेन देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर युक्रेन देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून युलिया स्वेरिडेनको यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो. पाहूयात आपण आता पुढचा प्रश्न. तर याचं उत्तर आहे युलिया स्वेरिडेनको. ओके, पाचवा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस कधी साजरा केला गेला? ओके, तर आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस हा 18 जुलै रोजी साजरा करण्यात आला. ओके, तर लक्षात ठेवा 18 जुलै हे याचं उत्तर आहे. ओके, पाहूयात आपण पुढचा प्रश्न. पाककलेला चालना देण्यासाठी राष्ट्रीय युवा शेफ कार्यक्रमाचा शुभारंभ कुठे झाला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन डी, नवी दिल्ली. ओके, तर पाहूयात आपण पुढचा प्रश्न. सातवा प्रश्न आहे, भारतात बॅटरी पासपोर्ट प्रणाली कोणाच्या नेतृत्वाखाली सुरू होत आहे? ओके, तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, नीती आयोग. ओके, तर भारतामध्ये बॅटरी पासपोर्ट ही सेवा, ही प्रणाली नीती आयोगाच्या नेतृत्वाखाली सुरू होत आहे. ओके, तर उत्तर असेल नीती आयोग. पाहूयात आपण पुढचा प्रश्न. आठवा प्रश्न आहे, गोल्डन डोम ही कोणत्या देशाने विकसित केलेली अंतराळ आधारित क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली आहे? ओके, तर ही जी क्षेपणास्त्र प्रणाली आहे ती आहे अमेरिकेची. ओके, तर उत्तर असेल ऑप्शन सी, अमेरिका. पाहूयात आपण पुढचा प्रश्न. भारतातील कोणत्या राज्यात ऑपरेशन मुस्कान आणि ऑपरेशन शोध राबवण्यात आले आहेत? तर ऑपरेशन मुस्कान आणि ऑपरेशन शोध हे दोन्ही पण ऑपरेशन आपल्या महाराष्ट्रामध्ये राबवण्यात आले आहेत. ओके, उत्तर असेल महाराष्ट्र. थोडीशी माहिती हवी या ऑपरेशनबद्दल. महाराष्ट्रातील गुन्हे शाखेचे ऑपरेशन मुस्कान आणि ऑपरेशन शोध या विशेष मोहिमांचे आयोजन केले आहे. ओके, महाराष्ट्रातील गुन्हे शाखेने ऑपरेशन मुस्कान आणि ऑपरेशन शोध या विशेष मोहिमांचे आयोजन केले आहे, ज्याचा उद्देश आहे की हरवलेल्या मुलामुलींना किंवा महिलांना आणि मुलींच्या शोधात मदत करणे. ओके, म्हणजेच जे कोणी मुली जे लहान मुली जे असतील जे की हरवली आहेत आणि महिला जे आहेत जे की हरवले आहेत त्यांच्या शोधासाठी मदत करणे हा याचा मुख्य उद्देश आहे. ओके, तर माहिती लक्षात ठेवा. पाहूया आपण पुढचा प्रश्न. 10वा प्रश्न आहे, युरोपमध्ये व्यावसायिक फुटबॉल खेळणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, आदिती चव्हाण. ओके, तर आदिती चव्हाण ही युरोपमध्ये व्यावसायिक फुटबॉल खेळणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे. ओके, तर
धन्यवाद मित्रांनो. भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये.